नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा अमर आणि मी जाणार आहे आज रानातल्या भाज्या आणायला. पावसाला म्हटलं की रानातल्या भाज्या असतातच, तर आपण जातोय आहे रानातल्या भाज्या आणायला वालोपेमध्ये माझा मित्र आहे, तो आपल्याला रानामध्ये घेऊन जाणार आहे. तर जातोय आपण वालोपेमध्ये. चला बाय. माझा मित्र सूरज आणि आम्ही जातोय वरती रानामध्ये. इथे आलोय मी वालोप्यात, तर जातोय वालटा घेऊन रानात. आम्ही आता जाणार फोडशीची भाजी शोधायला, त्याच्यानंतर भारगीची भाजी घेणार हां, आणि जराशी मजा मस्ती करू इकडे तिकडे. चला दाखवतो. इतका चालला इकडे, त्याला कानूल धरून घेऊन अंगावर आलं तर घालता नव्हतं आता. हा बघू शकता इथे झरा सुद्धा आहे. नहीं मानता, यकीन नहीं हो रहा. मुझे भी पहली बार है ना. ए चुप रे. जाताना आपल्याला झरा सुद्धा भेटलाय. तुझे चांगले असतात कारण ते शेवाळ खातो ना. हा. शेवाळ ही आहे आयुर्वेदिक मधले महत्वाचे आहे गावाला. चला पॅकिंग केले. चला. हा काटलांचा वेल आहे आणि आता जे काटले आहेत ते आता यायला चालू झालेत. काही ठिकाणी आलेत पण बघूया पुढे भेटतात का आपल्याला. तर बघू शकता आपण किती लांब आलोय. लय चढ आहे रानामध्ये आणि पुढे आपल्याला सपाटाचा भाग भेटणार आहे. तिथे आपल्याला भाज्या भेटणार आहेत. चला जाऊया पुढे. खायचं आपण खातात. गोड लागतं. याचं नाव काय? नाव नाही माहिती मला. माझा मित्र खायचा म्हणून मी खातो. हे बघ आहे वेल असते अशी, वेळेवर असतं आणि खूप गोड लागतं ते खायला. बघा हे मधलंच खायचं ना? खतरनाक. गोड आहे ना. खतरनाक. पण याचं नाव काय? नाव नाही माहिती अजून. मित्रांनो आपल्याला काटलं मिळाले आणि ही काटलं आपण काढण्यासाठी आलो नव्हतो, पण ही चुकून आपल्याला भेटलेत. त्यामुळे आपण ही पण भाजी घेणार आहोत. आणि ही भाजी त्वचेसाठी देखील चांगली आहे, हृदयविकारासाठी देखील चांगली आहे. ही भाजी मधुमेहासाठी देखील ही फायदेशीर ठरते आणि याच्यामध्ये प्रथिने देखील जास्त प्रमाणात आढळतात. तर आपल्याला भेटले जात काटलं, ते आपण आता काढतोय आणि त्याची पण भाजी आपण बनवणार आहे. त्याची पण व्हिडिओ आपण टाकणार आहोत, भाजीची व्हिडिओ. चल झूठा. वरती आहे जास्त. आपण टाइमात आलेला. एवढी भेटलीत आहेत. सुरुवात चांगली झाली आमची. तर मित्रांनो फायनली आपल्याला भारग्याची भाजी भेटली, ज्याच्यासाठी आपण आलो इथे सूरजला घेऊन. कारण त्यालाच माहिती आहे रानभाज्याची सर्व त्याला माहिती आहे, म्हणून त्याला घेऊन आलो आहे. तर बघू शकता इथे. आपण कवली पानावरची घ्यायची. हां, सुरुवात झाली आपली. मित्रांनो ही भारंगीची भाजी ही दम्यावरती अतिशय लाभदायक आहे, कारण ती कफ बाहेर काढते आणि श्वास घेण्याला म्हणजे श्वास घ्यायला मोकळं वाटतं एकदम. आणि दुसरं म्हणजे पचनक्रिया, आपली पचनक्रिया सुधारते त्याच्यामध्ये आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते हिच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे
जर जंत झाले असतील पोटामध्ये तर त्यावरती देखील ही गुणकारी आहे पारंगीची भाजी. कवळे आहेत एकदम. हे बघ खालचे पण घे. भारगी ना, आपण भारगी बोलतो, काही ठिकाणी भारंगी बोलतात. तर आम्ही या भाजीला भारग्याची भाजी बोलतो. तुम्ही काय बोलताय ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासोबत सूरज आहे, तो सांगतोय माहिती भारग्याची भाजीची. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपण जितकी भेटेल तितकी आपण ही भाजी काढणार आहोत, कारण ती थोडीशी पुरणार नाही, ती बरीच काढावी लागते. तर काढतोय, आपल्याला जितकी भेटेल तितकी भाजी काढतोय आपण. तर बघू शकता मित्रांनो, अशी ही पानं असतात या भाजीची, भारग्याची भाजीची. आणि जालीमध्ये शोधावं लागते त्या भाजीला. आणि वरची आपल्याला कवली कवली पानं घ्यायची असतात. तर बघू शकता मित्रांनो, हे अशी असते भारग्याची भाजी. हे अशी पानं असतात आणि आपल्याला वरची ही कवली पानं घ्यायच्यात. जास्त हे खालचे डीपमधली पानं नाही घ्यायच्यात, वरची कवली कवली पानं घ्यायच्यात याच्यातले. हां, पानांचे येतो पानं. मेनू बनवला ना आता. आता जाऊ जमतं. घरातून निघतानाच मी वडापाव मध्येच घेतले 3 वडापाव. तर आपण आता वडापाव खाणार आहोत. फोटो काढ. या खायला. वडापाव खाऊन झालेला आहे. आता जातोय आपण परत भारग्याची भाजी शोधायला. ह्याच्या पुढं परशुराम. भाजी काढून झाली आणि आपण जातोय घराच्या दिशेने. आणि आपल्याला हा पूर्ण डोंगर उतरायचा आहे. वालोपे पूर्ण गाव दिसतोय आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे सूरजच्या घरी आणि जाणार आहे मी माझ्या घरी. आणि हा तुम्हाला भारग्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.